अमरावती लोकसभा मतदारसंघामधील महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांनी प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे। आपण बघू शकतो अमरावतीच्या गांधी चौकामधनं जे आहे ती प्रचार रॅलीला सुरुवात झालेली आहे आणि हजारोच्या संख्येने जे आहे ते कार्यकर्ते या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। सर्वसामान्य नागरिक सहभागी झालेले आहेत। बुधवारा असेल, भाजी बाजार असेल, या संपूर्ण भागामधनं जी आहे ती ही रॅली जाणार आहे। रॅलीमध्ये आपण बघू शकतो स्वतः उमेदवार आहेत बळवंत वानखडे, माजी खासदार आहेत अनंतराव गुडे, माजी पालकमंत्री सुनील देशमुख, यशोमती ठाकूर आहेत, प्रीती बंड आहेत। महाविकास आघाडीची एकजूट सध्या आपल्याला अमरावतीमध्ये पाहायला मिळते। बळवंत वानखडे आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। हो, काय सांगणार? जोरदार शक्तीप्रदर्शन आज गुड नाईट चल द्या गाडी। आज गुढीपाडवा आहे आणि सकाळीच आम्ही आमच्या विजयाची गुढी उभारली। गुढी उभारल्यानंतर आज संध्याकाळीच ही विजयाची शाश्वती म्हणून लोकांनी हे प्रचंड असा उत्साहात ही रॅली काढलेली आहे आणि ही जी रॅली आहे ती अतिशय उत्स्फूर्तपणे लोकांनी काढलेली या रॅली आहे। शक्तीप्रदर्शन करतायत मोठं, सकाळी नवनीतरांनी केलं, आज तुमचं मोठं शक्तीप्रदर्शन, गर्दी मोठी आहे। नाही, शक्तीप्रदर्शन नाही, हे लोकांचा प्रतिसाद आहे आणि स्वतःहून आलेले लोक आहेत, त्यामुळे माझं शक्तीप्रदर्शन नाही। त्यांनी स्वतः जी खुणगाड बांधली की आपण बळवंत वानखडेला विजयी केलं पाहिजे, इथं पंजा निवडून आला पाहिजे, याच्यासाठी ही रॅली आहे। अनंतराव गुडे आहेत माजी खासदार आपल्यासोबत। भाऊ, काय सांगणार? मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे रॅली। विजय आमचा निश्चित आहे। आज गुढीपाडव्याच्या दिवशी ही फक्त गेटच्या आतली रॅली आहे, अंबा गेटच्या आतील जुन्या वस्तीतली रॅली आहे। हा जो प्रतिसाद आहे आणि गेल्या 2 दिवसापासून रॅलीला जो प्रतिसाद मिळतो आहे त्यातून महाविकास आघाडीचा विजय पक्का आहे, निश्चित आहे आणि सगळी महाविकास आघाडी एका सोबतीनं, एका ताकदीनं, एकजुटीनं काम करते आहे। उद्धव ठाकरेंच्या अपमानाचा बदला घेणार? बिलकुल, उद्धव ठाकरेच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी तिला लंब करायचा आहे आणि आम्ही ते करणार आहे निश्चितपणे। सुनील देशमुख आहे आपल्यासोबत। भाऊ, काय सांगणार? काँग्रेसचा गड आहेत, काय सांगणार? तुम्ही पाहिलं असेल की जो लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद इथे मिळत आहे आणि ज्या ज्या भावनेने इथे पूर्ण ताकदीने उतरलेले आहे बळवंतरावच्या मागे, महाविकास आघाडीच्या मागे, आमचा विजय हा पक्का आहे। आणि तुम्ही पाहिलं असेल आम्ही उभारलेल्या गुढीला भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी येऊन वंदन केलं आणि आम्हाला शुभेच्छा दिल्या आणि आमच्या विजयाची तिथे प्रार्थना केली, त्याच्यामुळे आमचा विजय पक्का आहे। विजय पक्का असले सांगतात आपल्या सोबत यशोमती ठाकूर आहेत, काँग्रेसच्या नेत्या, त्या देखील स्वतः या रॅलीमध्ये सहभागी आहेत। तर काय सांगणार? शक्तीप्रदर्शन करतायत जोरदार, लोकांचा प्रतिसाद आहे। अमरावतीमध्ये महाविकास आघाडीसाठी अतिशय सकारात्मक प्रतिसाद सगळी चारी बाजूनी मिळतो आहे। शहरातला आता तुम्ही जुनी बस्तीमधला बघताय आणि अमरावती ग्रामीणमधलाही तुम्हाला माहिती आहे। शहरामध्ये देखील ज्या रॅल्याज होत्या त्या अतिशय मोठ्या प्रमाणात होत आहे। खरा माणूस, शेतकरी माणूस आणि खऱ्या अर्थानं ही जी लोक आज ज्यांना भाजपाने तिकीट दिलेली आहे ती मागच्या वेळेला आमच्याच मतांवर निवडून गेलेली आहे आणि आज ते ज्या प्रकारे ॲरोगन्स त्यांचा दाखवत आहेत, आजच त्यांच्या प्रदेश अध्यक्षाला त्या टोचून बोलल्या, या सगळ्या गोष्टी एकत्र करून सच्चा माणूस, खरा माणूस, शेतकरी पुत्र, भूमिपुत्र, इथंच जन्मला इथंच मरणार, हे लोक बाहेरून आले, बाहेरचे लोक आहेत, बाहेरून येऊन या ठिकाणी दडपशाही चालवलेली आहे। या सगळ्या गोष्टींच्या विरोधात आणि महाविकास आघाडीच्या समर्थनामध्ये या ठिकाणी वातावरण आहे आणि महाविकास आघाडीचा उमेदवार नक्कीच निवडून येईल। निवडणुकीमध्ये जे आहे ते महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येईल असा विश्वास जो आहे तो यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला आहे। मोठ्या प्रमाणावर जे आहे ते अमरावतीमध्ये जी रॅली निघाली त्या रॅलीला गर्दी आहे। आपण टाकू शकतो पुन्हा एकदा कॅमेरामॅनला। मोठ्या प्रमाणावर जे आहे ते बैलांची संख्या आहेत। बळवंत वानखडे महाविकास आघाडीचे उमेदवार आहे आणि त्यांच्या प्रचारार्थ जी आहे ती मोठ्या प्रमाणावर महिलांनी गर्दी केलेली आहे। महाविकास आघाडीचे सर्वच प्रमुख नेते अमरावती जिल्ह्यामधील या रॅलीमध्ये जे आहे ते उपस्थित आहेत। विजयाचा विश्वास जो आहे तो संपूर्ण महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जो आहे तो व्यक्त केलेला आहे। अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये जे तो महाविकास आघाडीचा विजय होईल असं मत जे आहे ते या संपूर्ण नेत्यांनी व्यक्त केलेलं आहे। कॅमेरामॅन अनिकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।